दाराची घंटी वाजली म्हणून भानूने दार उघडलं. दारात त्याची मामे बहीण पम्मी म्हणजे प्रमिला एका हातात स्ट्रोलर सुटकेस आणि दुसऱ्या हातात भली मोठी पर्स घेऊन हसतमुखाने उभी होती. अगं, अचानक कशी आलीस? आत तर येऊ दे, मग सांगते, म्हणत पम्मी सरळ ड्रॉइंग रूममध्ये आली आणि बॅग एकीकडे ठेवून सोफ्यावर बसली. मोठ्याने जरा रागीट सुरात भानूने बायकोला हाक मारली. घंटी वाजलेली ऐकली नाहीस का? कोण आलंय बघ? भानूचा आवाजाचा टोन आणि बोलायची पद्धत प्रमिलाला खटकली. बायकोला असं बोलायचं? मामा मामी कसे आहेत? मजेत. तुझ्या आवडीचे लाडू करून पाठवले ताईने. पम्मीने बॅगेतून लाडूचा डब्बा काढून भानूला दिला आणि ती चप्पल काढून स्वयंपाकघरात गेली. नमिताने कणिक तिंबून ठेवली होती आणि ती धुतलेले हात नॅपकिनला पुसत होती. पम्मीने सरळ तिला मिठीच मारली. अरेच्चा, पम्मी, एकटीच आलीस? हो, परवा माझ्या इथे एका कंपनीत इंटरव्ह्यू आहे. शिवाय पुढल्या आठवड्यात अजून 2 इंटरव्ह्यू आहेत. मामा मामी बरे आहेत, एकदम मजेत. वहिनी, अगं तू 8 दिवस त्यांच्याकडे राहून काय आलीस? आईबाबा तुझ्या प्रेमातच पडले आहेत. प्रत्येक बाबतीत तुझंच उदाहरण देतात. सून असावी तर नमितासारखी, असं प्रत्येकाला सांगतात. काय जादू केली आहेस गं त्यांच्यावर? हसून प्रमिला म्हणाली. तिच्या प्रसन्न हसण्याकडे नमिता बघतच राहिली. आता चहा वगैरे ठेवशील की स्वतःचं कौतुकच ऐकत बसशील? आत आलेला भानू खेसकला तशी नमिता पटकन चहाकडे वळली. पम्मी, तू फ्रेश हो, तोवर चहा नाश्ता होतोय, भानूने म्हटलं. तशी खालच्या आवाजात त्याला दमात घेत पम्मीने म्हटलं, दादा, हाऊ रूड यू आर. ही काय पद्धत झाली बायकोशी बोलायची? लग्नाला अजून 2च महिने होत आहेत. पायातली वाहन पायातच हवी, म्हणत भानू निर्लज्ज हसला. पम्मीला स्नान करून येते तोवर नमिताने चहाचा थर्मॉस अन स्टफ स्टोस आणि खेकडा भाजी तयार की ठेवली होती. वहिनी, अगं किती फास्ट काम करतेस तू. माझी आंघोळ होईतो इतकं सगळं तयारही केलंस? कौतुकाने पम्मीने म्हटलं. स्वतःच्या बशीत तिने 2 टोस्ट अन 2 भजी घेतली आणि टोमॅटो सॉस बरोबर चव घेत मनापासून खाऊ लागली. वा, मस्तच आहे हं. दादा, तू घे ना. मला नको. काल दूध नासलं होतं, त्याचंच काहीतरी केलं असेल. दादा, अरे पनीर दूध नासवूनच तयार करतात, तुला ठाऊक नाही का? पम्मीने म्हटलं. घ्या ना हो, थोडं चाखून तर बघा, नमिताने विनवणी केली. छे छे, शिळ्या वस्तूपासून केलेले प्रकार मला आवडतच नाहीत, तिरसटून भानूने म्हटलं. तूही ना दादा, अगदी आजोबासारखाच आहेस. तुझे बाबाही असेच आटमुडे. जग बदललं, पण हे बदलायला तयार नाहीत. बोलता बोलता पम्मीने स्टफ टोस्टला सॉस लावून एक घास दादाच्या तोंडात कोंबलाच. नमिता थोडी घाबरूनच नवऱ्याची प्रतिक्रिया बघत होती, पण त्याला बहुधा चव आवडली आणि त्याने आपल्या हाताने आपल्या बशीत 2 टोस्ट आणि 4 भजी वाढून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं सर्व आवरून प्रमिला भानूबरोबर इंटरव्ह्यूसाठी बाहेर पडली. तिला तिथे सोडतानाच भानूने बजावलं होतं की इंटरव्ह्यू आटोपल्यावर फोन कर, मी घ्यायला येतो. कंपनी मोठी होती, उमेदवारही बरेच होते. प्रमिलाचा नंबर येतो 4 वाजले होते. प्रमिला इंटरव्ह्यू आटोपल्यावर सरळ रिक्षाने घरी पोहोचली आणि तिने भानूला फोन करून घरी पोहोचले हे सांगितले. त्याच्याकडून भरपूर रागावूनही घेतलं. कसा झाला इंटरव्ह्यू? नमिताने विचारलं. फारच छान झाला, पण वहिनी, अजून तू सकाळच्या साडीतच आहेस. अगं, जरा आवरून जवळच्या पार्कापर्यंत जाऊन येत जा. येताना भाजी, फळं, दूध वगैरे आणून टाकावं. बाहेर पडलं की लोकांशी ओळखी होतात. आता इथे तुझे सासू सासरे नाही आहेत, दोघंच आहात. जरा मोकळेपणाने राहा ना. नमिता म्हणाली. नाही पम्मी, तुझ्या दादांना वाटतं मी गावंढळ आहे. ते मला सोसायटीतल्या बायकात मिसळू देत नाही. नमिताच्या डोळ्यात बोलता बोलता पाणी तरळलं. ते माझ्यावर सोपव. चल, पटकन कपडे बदल, थोडं भटकून येऊ. अगं, पण तुझे दादा? तू कुठे 7 वाजतोय येतोय? पण त्यांना आवडणार नाही, ते मी बघते. चल, आवर पटकन. प्रमिलाच्या आग्रहाने पटापट आवरून नमिता व प्रमिला घराबाहेर पडाल्या. थोडं फिरून थोडी भाजी घेऊन त्या घरी परतल्या, तरी भानू आलेला नव्हता. नमिताने सायंकाळी खाण्यासाठी कटलेट केले होते. भानू आल्यावर तिने खरी, शंकरपाळी, चहा व कटलेट आणून टेबलवर मांडले. भानूने येताना समोसे व जिलेबी आणली होती. कसा झाला तुझा इंटरव्ह्यू? त्याने विचारलं. अजून 2 ठिकाणी इंटरव्ह्यू आहे. त्या कंपन्याही चांगल्या आहेत. 15 दिवसात सगळेच निकाल कळतील. पुढल्या महिन्यात जॉईन करावं लागेल. तोपर्यंत दादा, मी इथेच तुझ्या डोक्यावर बसणार आहे. वहिनीशी माझं छान जमतं, मी तुझ्याशीही जमवून घेईन, मिश्किल हसत प्रमिला म्हणाली.
भानूंचं लक्ष नमिताकडे गेलं. हे काय? तो खेचकला. इतकी सुंदर साडी नेसून तू स्वयंपाकघरात वावरत होतीस? लॉन्ड्रीचा खर्च का वाढवते आहेस? साडी खराब होईल ना. महाग वस्तूची काळजी घ्यावी लागते. फिरून आल्यामुळे टवटवीत दिसणाऱ्या नमिताचा चेहरा खरकन उतरला. बायकोला कारण नसताना सतत रागवणाऱ्या या दादाचा प्रमिलालाही राग आला. नमिता पटकन साडी बदलायला उठली. तिचा हात धरून सोप्यावर बसवत प्रमिला म्हणाली, दादा, अरे सांडायला ती काय लहान बाळ आहे का? मुळातच तिचं काम अत्यंत व्यवस्थित आहे. छान साडी नेसून किती मस्त दिसते ती. एक सेल्फी काढूयात. तिने भानूलाही नमिताच्या शेजारी बसवलं आणि नमिताच्या डोक्याला आपलं डोकं टेकवून छानसा सेल्फी घेतला. बघ किती छान आलाय. सेल्फी दाखवत तिने म्हटलं, छान आहे, पण मला भूक लागली आहे. मी समोसे खाणार. म्हणत भानूने समोसा खायला सुरुवात केली. तू खा. त्याने पम्मीला खून केली. नंतर आधी कुरकुरीत चविष्ट कटलेट खाणार. वहिनी फारच छान आहे हं कटलेट. खरंच आज आत्याबाई असायला हवी होती. तिलाही छान छान पदार्थ करायची, खायला घालायची आणि स्वतःही खायची खूप हौस होती. बायकोचं कौतुक सहन न होऊन भानूने विचारलं, काय आहे हे? मसूर डाळ, हरभरा डाळीचे कटलेट आहे. नमिता हळूच म्हणाली, काहीही उद्योग करतेस. अगं डाळीला डाळीसारखंच वापर. मध्ये संपली तर मी पुन्हा आणून देणार नाही. बजेटचा विचार करत जा. कालची डाळ थोडी उरली होती. त्यातच भाज्या, बटाटे वगैरे घालून नवा प्रकार केला. दादा, न संतापता खाऊन बघ. समोसाची चव विसरशील. प्रमिलाने 2-3 कटलेट त्याच्या बशीत घातले. त्याने ते खाले. हे बघून नमिता खूप सुखावली. त्याला कटलेट आवडले हे त्याच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं. वहिनीच्या हातात जादू आहे हे पटलं ना? पम्मीने त्याला चिडवलं. तो हसला, पण तोंडाने कबूल केलं नाही. प्रमिलाचे 2 इंटरव्ह्यू आणखी झाले. निकाल समजायला 8-10 दिवस होते. हा काळ पम्मी आणि नमिताने खूप एन्जॉय केला. नमिताला पतीने बळजबरीने सलवार सूट घेऊन दिले. त्यावर मॅचिंग बांगड्या, अंगठ्या, ब्रोज, क्लचर्स अशाही बऱ्याच वस्तू प्रमिलाने नमिताला घेऊन दिल्या. एक सुंदरसा ॲप्रॉनही घेऊन दिला, ज्यामुळे नमिताला स्वयंपाकघरात वावरताना सोयीचं व्हावं. आता ही घरात सलवार सूट घालून वावरणार? अगं, थोरले काका काकू आले तर? तुला माहीत नाही ते कसले कडक आहेत ते? अरे, पण त्यांच्यासाठी वहिनीने सतत साडीत का वावरायचं? आणि इतका चांगला पोशाख आहे, अंगभर कपडे आहे, पदरासारखी ओढणी आहे, हातपाय मोकळे राहतात. यात वाईट काय आहे? तू साडी नेसून दिवसभर राहा स्वयंपाकघरात, मग समजेल. प्रमिलाने दादाला ऐकवलं. जाण्यापूर्वी माझ्या बायकोला पूर्णपणे बिघडवून ठेवणार आहेस तू. तिच्या पाठीत कृतक रागाने एक थपका घालत दादा म्हणाला, तरी आभार मान माझे. नाहीतर सरळ जीन्स टॉप किंवा ट्राउझर शर्ट घालायला लावले असते तिला. पण काही म्हण वहिनी, तुझी फिगर इतकी छान आहे की ट्राउझर किंवा जीन्समध्ये खूपच छान दिसशील तू. नमिताकडे बघत प्रमिला म्हणाली. प्रमिलाच्या येण्याने नमिताला खूपच आधार मिळाला होता. खरं तर ती नवी नवरी होती, पण भानू कायम तिला टोचून बोलायचा, कौतुक कधीच करत नव्हता. नव्या घरात, नव्या वातावरणात तिरसट नवऱ्याबरोबरच जमवून घेताना ती दमछाक होत होती. हे सगळं प्रमिलाच्याही लक्षात आलं होतं. तिला नमिताचे गुण लक्षात आले होते. तिच्यापेक्षाही वयाने लहान असणारी नमिता किती दबून राहते, किती बावरलेली असते, हे बघून तिला वाईट वाटायचं. भानूदादा नमिताला अजिबात वेळ देत नाही, सतत अपमान करतो, टोचून बोलतो. हे सगळं बदलायला हवं. लग्न म्हणजे गुलामी नाही, तर परस्पर प्रेम, सामंजस्य अन सहकार्य, एकमेकाविषयीची कौतुक अन आदरही, हे सगळं दादाला कळायलाच हवं. वहिनी, तुझी खाना खजाना सिरियल सुरू झाली आहे. नमिताला हा कार्यक्रम आवडतो हे पम्मीला कळलं होतं. नमिता कार्यक्रम बघता बघता काही नोट्स घेत होती. ते बघून तिने म्हटलं, वहिनी, मी तुला कम्प्युटर शिकवते. गुगलवर तुला ढिग्याने शेफ आणि त्याच्या रेसिपीज भेटतील. तू ट्राय कर. नको गं बाई, कुठे काही चुकलं तर भानू ओरडतील. घाबरून नमिताने म्हटलं, काही होत नाही गं, ये, मी आहे ना तुझ्याबरोबर. अन मग सुरू झालं लेसन नंबर 1, 2, 3. 4-5 दिवसानंतर नमिताने स्वतःच कबूल केलं. उगाचच घाबरत होते मी. हळूहळू अजूनही खूप काही शिकशील तू. पम्मी पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्या मोबाईलवर SMS आला. वाचताच ती आनंदाने ओरडली, वहिनी, मला नोकरी मिळाली. 8 दिवसात मला रिपोर्ट करायला हवं. तिने नमिताला गरगर फिरवून सोफ्यावर बसवलं.
खरंच ग, किती आनंदाची बातमी आहे. खरंच तुझ्या मेहनतीला फळ आलं. नमिताने पम्मीच्या गालावर थोपटून शाबासकी दिली. भानू घरी नसताना पम्मीने सोसायटीतल्या बायकांना 2-3 ग्रुप्समध्ये दुपारी घरी चहाला बोलावून घेतलं. नमिताला छान छान पदार्थ करायला लावले. नमिताच्या पाककलेने सगळ्याच खुश होत्या, चकितही होत्या. ही मुलगी इतकी हुशार आणि गुणी आहे हे त्यांना आत्ता समजलं होतं. रोज सायंकाळी नमिता बाहेर जायची. त्यांच्या आपसात भेटीही व्हायच्या. नमिताने स्वयंपाकाच्या पाककृतीवर आधारित टीव्ही कार्यक्रमातून घर बसल्या बक्षीसही मिळवली होती. हल्ली तिचा आत्मविश्वास वाढला होता. नमिताला काळजी पडली होती की पम्मी गेल्यावर तिचं कसं होणार. प्रमिलाच्या तल्लख मेंदूतून एक अफलातून आयडिया निघाली. तिच्या एका मैत्रिणीचा भाऊ चांगला लेखक आहे. त्याची पुस्तक प्रकाशित झाली आहे. अनेक चांगले प्रकाशकही ओळखीचे आहेत. जर त्याची मदत घेतली तर नमिताच्या रेसिपीचं छानसं पुस्तक तयार होऊ शकतं. तिने नमिताला सांगितलं, मी जयंतला घरी जेवायला बोलावते. त्याच्याशी चर्चा करूयात रविवारी रात्री. पण पम्मी, भानू त्या दिवशी लखनौत जात आहेत. ते इथे नसणार. मग तर छानच झालं. आपण दादाला सरप्राईज देऊया. पुस्तक तयार झाल्यावरच त्याला दाखव. पम्मीने जयंतला फोन करून घरी जेवायला बोलवलं. नमिताची त्याच्याशी ओळख करून दिली. त्याच्याकडून कशा तऱ्हेच्या मदतीची अपेक्षा आहे हेही सांगितलं. नमिताच्या हातचा स्वयंपाक खरोखरच खूप चविष्ट असतो हे जयंतलाही लक्षात आलं. वहिनी, तुम्ही तुमच्या रेसिपीज तुमच्या पद्धतीने लिहून मला द्या. त्यांना पुस्तकाच्या भाषेत मी व्यवस्थित बांधतो. आपण छान पुस्तक तयार करू, जयंत म्हणाला. जयंत, मी तर नावही शोधून ठेवलंय या पुस्तकासाठी. सदैव खावे ताजे अन्न नव्हे. अरे, उरलेल्या अन्नापासून ताजं अन्न, नवा पदार्थ बनवण्याच्या 100 तरी पाककृती आहेत वहिनीजवळ. अजून अशा तऱ्हेचं पुस्तक बाजारात आलेलं नाही आहे, पम्मी म्हणाली. खरंच कॉन्सेप्ट चांगला आहे. आयडियाही नवीन आहे. वहिनी, तुम्ही 80-85 रेसिपीज लिहून काढा. आपण त्याचे छानसे फोटोही काढू. पुढलं काम माझं, जयंत म्हणाला. पदार्थ छान झाला आहे की नाही हे खाऊन ठरवण्याचं काम माझं, पम्मी म्हणाली. वहिनी, आता तुझं पुस्तक नक्की होतंय. पम्मी व नमिताचा निरोप घेऊन जयंत निघून गेला. भानूचे थोरले काका बरेच आजारी होते म्हणून त्यांना अधूनमधून लखनौला जावं लागत होतं. त्याच काळात जयंत त्यांच्या ओळखीचा फोटोग्राफर नमिताकडे पाठवत होता. तिच्या रेसिपीजचे सुंदर फोटो तयार होत होते. गुपचूप पुस्तक तयार करताना खरं तर नमिताची भरपूर त्रेधा उडाली होती, पण तिला मजा वाटत होती. हुरूप होता अन आत्मविश्वास वाढला होता. मधल्या काळात पम्मीचं ट्रेनिंग सुरू झालं होतं. तिने कंपनीत जॉईन केलं होतं. अजून ती दादाच्या घरातच राहत होती. त्यातच लखनौवाले थोरले काका काकू 15 दिवस भानूच्या घरात राहून गेले होते. नमिताने अगदी आदर्श सुनेप्रमाणे त्यांची सेवा चाकरी केली होती. साडी, जोडवी, बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र, भांगातले कुंकू अशी गौरीसारखी नटून ती सकाळपासून कामाला लागत होती. तिच्या हातचे विविध पदार्थ खाऊन काका काकू तृप्त आणि खुश झाले होते. काकू अन काका एरवी फार खडूस म्हणून प्रसिद्ध होते, पण नमिताचं मात्र ते मनापासून कौतुक करायचे. फारच गुणी अन संस्कारवान सून आहे म्हणायचे. त्यामुळे भानूही सुखावला होता. काकूचा जाण्याचा दिवस जवळ आला असतानाच पम्मीला ट्रेनिंग संपवून जॉब सुरू करण्याचा आदेश मिळाला. तिला राहण्यासाठी कंपनीकडून घरही मिळालं होतं. तेवढ्यात जयंतचा फोन आला. तो पुस्तकाचा गट्टा घेऊन त्यांच्याकडे येतच होता. जयंत घरी आला तेव्हा भानू घरीच होता. पम्मीने त्यांची ओळख करून दिली. त्यांच्या हातातला पुस्तकाचा भारा बघून भानूने हे काय आहे असं विचारलं. बघा बरं तुम्हीच, म्हणत नमिताने एक पुस्तक त्यांच्या हातात दिलं. सुंदर रंगीत आकर्षक मुखपुष्ट, सदैव खावे ताजे अन्न नव्हे. लेखिकेचे नाव नमिता भानुदास गोरे. चकित झाला भानू. आश्चर्याने नमिता, जयंत आणि पम्मीकडे बघत होता. जयंतने एक पॉकेट नमिताला दिलं. उघडून बघा, म्हणाला. उघडल्यावर त्यातून नमिताच्या नावाचा प्रकाशनाने दिलेला 20,000 रुपयाचा चेक निघाला. दादा, कसं आहे पुस्तक? सदैव खावे ताजं अन्न नव्हे. वहिनीच्या हाताच्या पदार्थाचं कौतुक तर काका काकूंनी केलंच आहे. विशेष म्हणजे पुस्तकाची प्रस्तावना तुझ्या बॉसच्या बायकोने लिहिली आहे. ती फॅन आहे वहिनीची. पम्मीच्या या वाक्याने तर भानूची विकेटच गेली. नमिताने वाकून नमस्कार करत पुस्तकाची एक प्रत काका काकूंना दिली. सगळेच खूप आनंदात होते. जयंतला त्यांनी जेवायला थांबवून घेतलं. नमिताने छानसा स्वयंपाक केला होता. जेवण आनंदाने पार पडले. खरं श्रेय प्रमिला आहे. तिच्यामुळेच मी हे सगळं करू शकले. जयंतनेही खूप मदत केली. अन भानू, तुमचंही सहकार्य मोलाचं होतं. तुमच्या क्रिटिसिझममुळेच माझा पदार्थ परफेक्ट होतात. नमिताच्या बोलण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिलं.
मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.